8वीच्या वर्गात प्रवेश झाल्यानंतर आम्हाला असं कुठेतरी मोठं आणि मोठं पदवीधर झाल्यासारखं वाटायला लागलं. कारण मराठी शाळेतून हायस्कूल शाळेत लाकडी बेंचवरून गोदरेजच्या बेंचवर आलो आम्ही. आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र हे विषय मोठे वाटायला लागले. प्रयोगशाळा काय असते, लिटमस पेपर आणि रसायनं काय असतात हे आम्हाला प्रयोगशाळेत गेल्यानंतर कळायला लागलं. आणि मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला आम्हाला पिक्चरची गाण्यांची आवड लागली होती. आमच्या वेळेस सगळ्यात सुंदर पिक्चर रिलीज झालेले मैंने प्यार किया आणि त्रिदेव. त्रिदेवची ती गाणी, तिरछी टोपी वाले आणि ओय ओय आजही सगळ्यांना माहित आहेत. आणि मैंने प्यार कियाची गाणी आजही कुठे जर ते संगीत जरी वाजलं तर ते काळजातून मनात आणि ओठातून बोलरूपी ते बाहेर पडतं. एवढी त्या गाण्यांमध्ये ताकद होती. आणि ही गाणी ऐकता ऐकता आम्ही ग्रुपमध्ये बसून गाणी ऐकत बसायचो. त्यावेळेस मित्रांनो गाणी ऐकायचं माध्यम म्हणजे एकतर रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर. त्या टेप रेकॉर्डरमध्ये अशा प्रकारची कॅसेट चालायची बघा. एका बाजूला एक पिक्चरचं गाणं आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पिक्चरची गाणी असायची. हीच आम्ही रिवाइंड करून करून गाणी ऐकत बसायचो. ती कॅसेट जर अडकली तर करंगळीच्या साहाय्याने किंवा पेनाच्या साहाय्याने तीच रिपेअर करून आम्ही तीच गाणी परत परत वाजवून आम्ही आमचा आनंद हे करायचो. त्यावेळेस आम्हाला एक सगळ्यात मोठा छंद जडला होता, तो म्हणजे गणेशोत्सव. गणपतीची आम्ही वर्षभर वाट पाहत बसायचो. 10 मित्र एकत्र येऊन एक मंडळ स्थापन करायचं. त्यावेळेस सगळ्या गणपती मंडळांची नावं असायची. गणेश बाल मित्र मंडळ किंवा गणेश मित्र मंडळ. गल्लोगल्ली, घरोघरी, दुकानांमध्ये जाऊन वर्गणी गोळा करायची. वर्गणी गोळा करून जमा झालेला पैसा तोच गणपतीच्या मूर्तीसाठी लावायचा. आणि डेकोरेशन म्हणजे कोणाच्या घरून वासा आण, कोणाच्या घरून बांबू आण. आणि त्यावेळेस पडदा हा कन्सेप्ट नव्हता. तर पोतं, लाकडी बारदानं किंवा तरड म्हणायचे. तोच सुतळीच्या व्हायाने शिवून आम्ही त्याचा पडदा तयार करायचो. काऊ आणि चुन्याच्या ह्यानी रंगवून त्याचं आम्ही डेकोरेशन तयार करायचो. 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम किंवा व्हिडिओवर पिक्चर पाहून 10 दिवस गणपती आम्ही साजरे करायचो. आणि ते दिवस जे होता ना तो आनंद मित्रांनो आजच्या गणपतीमध्ये नाहीये किंवा आजच्या ह्याच्यामध्ये नाही. कारण तो काळच वेगळा होता आणि तो छंद आणि तो आनंद तो आजही आमच्या मनामध्ये तसाच आहे. आजही आम्हाला त्या दिवसाची आठवण फक्त त्या कार्यक्रमांमुळे होते.